समुद्राप्रमाणेच अथांग स्वप्न ज्यांच्या डोळ्यात होती त्याच या राजश्री महेंद्रकरताई। त्यांनी स्वप्न फक्त स्वतःसाठी पाहिलं नाही, तर त्यात त्यांच्या सख्यांना समाविष्ट देखील करून घेतलं आणि जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी स्वतःच्या व्यवसायाची निर्मिती केली। या सखी महिला बचत गट चालवतात आणि त्याच्या माध्यमातून त्या सुका खाऊ म्हणजेच मक्याचा चिवडा किंवा गव्हाच्या चकल्या, गूळ पापडी, चिरोटे अशा प्रकारची नाविन्यपूर्ण उत्पादने तयार करतात। मुंबई महानगरपालिकेमुळे त्यांना त्यांची ही उत्पादने विकण्यासाठी स्टॉलद्वारे मार्केट उपलब्ध करून दिले आणि त्यांची उत्पादने विक्रीसाठी मदत झाली। नमस्कार, मी राजश्री नारायण महेंद्रकर, वरळी कोळेवाडा येथे राहते। माझं बचत गट आहे सखी महिला बचत गट। आम्ही 10 जणी आहोत। त्यामध्ये आमचं बचत गट जी दक्षिण या विभागात येतं। तर आम्ही त्यामध्ये गुळपापडी बनवतो आणि त्यामध्ये चिरोटे बनवतो, मक्याचा चिवडा बनवतो आणि चकल्या मोस्टली सगळे भाजणीच्या वगैरे करतात किंवा मैद्याच्या करतात, पण आम्ही गव्हाच्या चकल्या बनवतो त्याच्यामध्ये। ॲक्च्युली आमचा स्वतःचा मुख्य व्यवसाय आहे ना टेलरिंगचाच आहे। माझ्या माहेरी पण कपडे शिवण्याचाच व्यवसाय होता आणि इथे सुद्धा माझं मिस्टर आहेत ते टेलरिंगचाच व्यवसाय करतात, त्यामुळे पूर्वीपासून मी टेलरिंगच्या व्यवसायात आहे। तर ते मी करतच होते। आम्हाला BMC कडून सुरुवातीला आमचं 2018 सालचं बचत गट आहे। तर आम्हाला सुरुवातीला 6 महिन्यांनी आम्हाला अनुदान जे असतं BMC कडून ते आलं होतं आणि आता आम्हाला जे हे लोन मिळालं त्याच्याने आम्ही काय केलं, त्या लोनमधून आम्ही काही भांडी लागतात आम्हाला किंवा गॅस लागतात मोठे मोठे। आता हे आम्ही बनवणार तर मोठ्या प्रमाणात बनवतो, तर मग ऑर्डर असली तर मग आमचे घरातले गॅस किंवा भांडी त्याला उपयोगी होत नाही, मग आम्ही ते घेतले आहे। प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना या योजनेअंतर्गत आमच्या बचत गटाला 2,80,000 हे लोन मिळालेलं आहे आणि ह्याच्याबद्दल आम्ही आपल्या प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री या सगळ्यांचे खूप खूप आभारी आहोत। नाविन्यपूर्ण उत्पादने बनवणाऱ्या सखी महिला बचत गट आणि राजश्रीताई आज उत्तम प्रकारे प्रगती करताना दिसत आहेत।